मी योगेश काशीनाथ गायकवाड, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस। आमच्या भगिनी शीतल महाजन यांनी काल विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। शीतल महाजन यांचे पती श्री रामराव महाजन म्हणजेच आमचे दाजी हे ग्रामविकास अधिकारी असून आणि शीतल महाजन आमच्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यांना राजकीय दबाव म्हणून कुठेतरी दाबण्यासाठी रामराव महाजन यांच्या सततच्या चौकशा लावणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत चौकशी लावणे, त्यात काही निष्पन्न झालं नाही म्हणून विधिमंडळामध्ये निलंबनाची याचिका विद्यमान आमदार कळवण सुरगाण्याचे विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार यांनी जी टाकली त्या मानसिकतेला वैतागून काल आमच्या भगिनी शीतल महाजन यांनी स्वतःला संपवण्याचा शेवटच्या टोकाचा पाऊल उचललं। याचं मागील कारण म्हणजे स्वर्गीय काशीनाथ यादव गायकवाड हे पंचायत समितीचे 15 वर्षे सभापती असताना आमचं घराणेशाही पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे कुठेतरी आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये दाब दडप करून आणि राजकीय वचपा काढण्याचा नितीन भाऊ यांचा हा एक षडयंत्र आहे। आणि यामध्ये आमचे दाजी रामराव महाजन यांचे सतत चौकशा लावल्यामुळे शीतल महाजन यांची इज्जत जाईल म्हणून त्यांनी काल स्वतःला संपवण्याचा शेवटचा पाऊल उचलला। आणि याचं कारण म्हणजे आमचे कळवण सुरगाण्याचे विद्यमान आमदार नितीन भाऊ आहेत। आमच्या जर भविष्यात हीच मानसिकता आणि हे असंच चालू राहिलं, जर भविष्यामध्ये जर आमच्या कुटुंबाला हा सतत मानसिक त्रास चालूच राहिला आणि भविष्यातनी जर आमच्या कुटुंबात कोणत्याही सदस्याला काही कमी जास्त झालं तर याला कळवण सुरगाण्याचे विद्यमान आमदार हे जबाबदार असतील। काल आम्ही अभोना पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्टीची तक्रार करण्यासाठी ज्यावेळेसनी गेलो त्यावेळेसनी थोडंसं आम्हाला पोलीस प्रशासनाकडे या वरिष्ठ दबावामुळे थोडी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली, म्हणून आम्हाला कुठेतरी थोडंसं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटते। तरी प्रशासनाने याकडे लक्ष थोडं करून आणि व्यवस्थित अशी चौकशी करावी।